उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध केला जातोय। एक महिला थेट जेसीबी मध्ये बसली तर दुसरीने अंगावरती रॉकेल ओतत निषेध केलेला आहे। तरी देखील पोलीस बंदोबस्तामध्ये महानगरपालिकेने तोडक कारवाई पूर्ण केलेली आहे। तर उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तोडक कारवाई केली जाते आणि याच कारवाईच्या दरम्यान स्थानिक आक्रमक झाल्याचं दिसलंय। तर एका महिलेने चक्क अंगावरती रॉकेल ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला तर दुसरी थेट जेसीबी मध्ये जाऊन बसलेली। मात्र हा सगळा विरोध मोडीत काढत पोलीस बंदोबस्तामध्ये महानगरपालिकेने आपली तोडक कारवाई अखेर पूर्ण केली आहे। तर उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करण्यात आलेला आहे। एक महिला थेट जेसीबी मध्ये बसली तर दुसरीने अंगावरती रॉकेल ओतून घेत पेटवण्याचा प्रयत्न केला। मात्र हा सगळा विरोध मोडीत काढत पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेने आपली अतिक्रमणाच्या विरोधातली कारवाई आता पूर्ण केलेली आहे। स्थानिकांचा या कारवाईला विरोध होता, मात्र तरी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। या संदर्भातली काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत, आम्ही तुम्हाला दाखवतोय। स्थानिक महिला अंगावरती रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करते तर एक महिला जेसीबी मध्ये बसलेली होती, तिला देखील हटवण्यात आलेला आहे आणि अखेर महानगरपालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई पूर्ण केलेली आहे। हनुमान नगर परिसरातील ही सगळी कारवाई आहे। अनधिकृत अतिक्रमणावरती पालिकेच्या वतीने तोडक कारवाई केली जाते। स्थानिकांचा विरोध होता, काही महिलांनी हा विरोध दर्शवला देखील। एका महिलेने अंगावरती रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच तिला रोखलं। तर दुसरी एक महिला जेसीबीच्या मध्येच बसलेली होती, त्यामुळे तिला देखील हटवण्यात यश आलं आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीने महानगरपालिकेने ही तोडक कारवाई पूर्ण केलेली आहे। आपले प्रतिनिधी अजय शर्मा या कारवाईच्या संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अजय, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? शुभम, दुपारच्या सुमारास महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे जेसीबी घेऊन उल्हासनगर कॅम्प नंबर 2 येथे गेले होते। तिथं शासकीय जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं आणि त्या जागा हडप केली होती। त्या संदर्भात तक्रार होती आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे तिथं पोहोचले आणि तोडक कारवाई करण्याच्या आधीच तिथं वाद निर्माण झाला आणि वादमध्ये एका बाईनी तर स्वतः अंगावर रॉकेल ओतून घेतलं आणि दुसऱ्या बाईने थेट जेसीबी मध्ये जाऊन बसली आणि त्याच्यानंतर मग पोलिसांसमोर मोठा आव्हान उभा झाला। पोलिसांनी मग महिला पोलिसांना बोलवून आणि मग या सर्व रहिवाशांना बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली आहे। ठीक आहे अजय, महत्त्वाचे अपडेट या कारवाईच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय, महिलांचा कशा पद्धतीने या कारवाईला विरोध होता, मात्र हा विरोध पोलिसांनी मोडीत काढला आणि महापालिकेने तोडक कारवाई केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।